तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर 2-3 दिवसापूर्वीच मला हा व्हिडिओ अपलोड करायचा होता, पण काही करणं झालं नाही. तर मस्तपैकी सकाळी मी असे इडली डोसे बनवले होते नाश्त्याला. खूप छान अशा इडल्या झालत्या. आणि मेदूवडे हे बाहेरून आणलेलं होतं पार्सल, कारण की सांबार काही घरी केलेलं नव्हतं म्हणून. तर खूप छान असे मस्त डोसे ते खाल्ले. सगळ्यांचे नाश्ते वगैरे झाले. आज पाणी येणार होतं, तर पाणी काही आलंच नाही नळाला. तर त्यानंतर माझ्या आयब्रो खूप वाढल्या होत्या. 2 महिने झालं मी केलेलंच नव्हतं आयब्रो, कारण की कंटाळा, करण आज करण उद्या करण म्हणून तशाच राहिल्या, खूप वाढलेल्या होत्या. तर म्हणलं प्रांजलला म्हणलं चल माझा व्हिडिओ तरी शूट कर. खूप दिवस झालं काही व्हिडिओ मी टाकलाच नाही. तर घरच्या घरीच मी माझ्या स्वतःच्याच आयब्रो करत असते, काही मी पार्लरमध्ये काही जात नाही. आणि एकदा पार्लरमध्ये गेलते तर माझी पूर्ण आयब्रो बिघडल्या होत्या. तर स्वतःला येतात तर बाहेर कशाला जायचं आहे पार्लरमध्ये. 100-1 रुपये लागतात त्याला पण आयब्रो करायला. 100च आता झालेत वाटते, अगोदर 30-40 रुपये होते. तर छानपैकी आयब्रोही करून झाल्या. आणि कैचीनेसुद्धा असे थोडेसे जे वर एक केस आलेले असतात ना आयब्रोचे, तर ते सुद्धा कट करून घ्यायचे, कारण की आयब्रो केल्या ना तर थोडेफार असे वरती दिसतात. तर खूप छान अशा माझ्या आयब्रो पण झालेल्या होत्या. प्रांजल मला मागून चिडवत होती. तर खूप अशा म्हणजे खूपच अशा जास्तीच्याच वाढलेल्या होत्या. भरपूर 2-2.5 महिने झालं मी काही केलेलंच नव्हतं आयब्रो. तर असा मस्तपैकी छान शेप दिला. आणि चेहऱ्याचा लुक पण जरा वेगळा दिसतोय आयब्रो केल्याच्या नंतर. दुसरं तर काही मी करत नाही. आणि हे बघा आमच्या प्रांजल मॅडम मस्तपैकी अशा गॅलरीत बसलेल्या होत्या. आंघोळ वगैरे झाली ती, शांत एकदम निवांत. आणि आज ना तिचं ट्युशन होतं. तर ट्युशनला जायला मीच गेले होते, राजवीर आणि मी, कारण की ट्युशन काही जास्त काही लांबही नाही काहीच नाही, भाजी मंडीतच आहे. आणि ह्या भाजी मंडीतून गेलो ना, इतक्या बायका ओरडत राहतात, बापरे बाप. ती भाजी घेण्यासाठी आता त्यांना कळत पण नाही, हातात काही पिशवी नाही काय नाही, हे घ्या ते घ्या, सारख्या ओरडत राहतात. तर त्यांनी म्हणजे प्रांजलच्या पप्पांनी येताना बाहेर गेलते तर असे फळं वगैरे आणले होते. डाळिंब आणि पेरू तर काही अजिबात चांगले नव्हते निघाले. आता काही सीझन पण नाही पेरूचं. तर म्हणजे आणले आणि तसेच ते फेकण्यात पण गेले, कारण की एकही खाण्यात आला नाही. सगळ्या तिच्यामध्ये आळ्याच निघाल्या. आल्याच्या नंतर मला इथं कढवायचं होतं तूप. आता ही 15-1 दिवसाची साय असेल. तर बरेच दिवस झालं, मला 2-3 दिवस झाले करायचं आहे, पण घरातले कामं होते, तर त्याच्यामुळं हे तूप पण राहिलेलं होतं बनवायचं. तर खूप मस्त असं रवाळ घरी गेलं ना, अगदी आपले दुधाची साय अशी 8-15 दिवसाची काढून ठेवली तर खूप छान असं तूप तयार होतं आहे घरी, एकदम रवाळ मस्तपैकी. तर संध्याकाळच्या नंतर दुपारून मला पाणी वगैरे आलं, तर खूप असे कपडे ते ओले झालते गाऊन, ते लगेच मग चेंज केला आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला आज पुरी भाजी होती आणि पुलाव होता. तर आज आम्हाला पनीरच भेटलं नाही, काय माहिती. तर ते असं जे दुकानचं पनीर असते ना, तर ते अजिबात चांगलं नसते. असं खूप असं पिवळसर दिसते पॅकेटमधलं. आणि तर आम्ही तसं काय आणत पण नाहीत. तर आम्ही मस्त असं ताजं फ्रेश पनीर आणतो. तर आज त्या लोकांनी काय बनवलेलंच नव्हतं. तर राजवीरला ह्यांना पनीरचीच भाजी आवडती. तर म्हणलं आता पनीर काय भेटलेलं नाही, तर बटाट्याची भाजी करू. तर मी ह्या पद्धतीनं अशी भाजी करत असते. कधी कधी वेगळी पण करत असते. कधी बटाटे उकडून घ्यायचे, तसे पण खूप छान होते. सेम अशीच करायची ती पण भाजी, फक्त हे बटाटे आता मी काही शिजून घेतलेले नाहीत. त्यामध्ये मस्त सगळी अशी फोडणी वगैरे देऊन घ्यायची. सगळं टाकून घ्यायचं, मसाले वगैरे छान असं परतून द्यायचं, कारण की असं तेलात जर बटाटे परतले ना, मग बटाट्याला पण ना चव खूप छान लागते. आणि एकीकडे मी गरम पाणी केलेलं होतं, कारण की म्हणलं लवकर बटाटे शिजतील म्हणून. एकीकडे खीरही बनवायची होती, पाहू शकतात. आता हे माझ्या मोबाईलला काही जास्त क्लिअरिटी नाही. तर खूप छान अशी भाजी झालेली होती. भाजीचा कलर याच्यामध्ये थोडा पांढरा दिसतोय, पण असा थोडा लालसर कलर आहे. त्यामध्ये मी बेडगी मसाला टाकलेला आहे. आणि एकीकडे खीरही बनवली. खीर मी तांदळाचीच बनवली होती. तर 1-1.5 तास मी तांदूळ अगोदर भिजू घातले होते थोडे, म्हणजे अर्धी वाटी. आणि खीरही बनवली. आणि नंतर मला आईने पुऱ्या पण लाटून दिल्या, कारण की मुलांना नाही का हे पुरी भाजी एवढं आवडते ना, तर 8-15 दिवसातून एकदा तरी आम्ही करतच असतो. तर दूध पण होतं भरपूर, म्हणलं चला मग आता खीर पण करू. आणि हे पण होतं श्रीखंड. तर कोणाला श्रीखंड आवडतं आहे, तर कोणाला खीर आवडते. तर मला आता ज्यांना जे खायचं आहे ते खा. आता आमची प्रांजलला
काही खीर वगैरे खात नाही, तिला आवडतं आहे श्रीखंड. आमचं राजवीरचं काय नसते, राजवीर खीर पण खातो आहे आणि श्रीखंड पण खाते. तर एकीकडे पुलाव पण सगळ्या भाज्या वगैरे करून घेतल्या, खीरही करून घेतली आणि एकीकडे मला पुलाव करायचा होता. तर त्यासाठी मी एकीकडे तांदूळ वगैरे शिजत घातले आणि छान अशी फोडणी वगैरे दिली. राजवीरला पण आमचे जेवणं झालते. राजवीरचं राहिलं होतं जेवण. राजवीरचा अभ्यास ते सुरू होता, तर ते म्हणला मी नंतर जेवतो. तर मी सकाळी ना मटकी भिजायला घातली होती, तर मस्त अशी पाण्यात निथळून ठेवली हिच्यामध्ये. याला चाळणीमध्ये सुद्धा आपण असंच म्हणजे रात्रभर ठेवू शकतो आणि वरून कपडाही झाकू शकतो. पण मी कॉटनच्या कपड्यामध्येच ती बांधून ठेवली. आणि बघा आता आम्ही मेहंदीचे कोण आणलेले होते 5-6 दिवस झालं, तर काही काढणंच होत नव्हती. आमच्या प्रांजलला खूप नाद आहे. मला पण अगोदर असा मेहंदी काढायचा खूप नाद होता, पण आता नाही जास्त मी मेहंदी आता प्रांजल म्हणते मम्मी आता मी तुझ्या हातावर मेहंदी काढते. तर म्हणलं नको, तू नको काढूस, माझ्या हातावर मी देते तुला काढून. तर चाललं होतं आमचं इथं मेहंदी वगैरे काढायचं काम. तर सहज असंच कोण आलेला होता, तर मला म्हणते आता मी तुझ्या हातावर काढते. तर म्हणलं आता तुझ्या हातावर काढल्यावर तू कशी माझ्या हातावर मेहंदी काढते. तर ती काय तिला पण येते बरं का छान, जमल तशी काढत असते मेहंदी बघून बघून अशी. तर तिनं खूप छान नंतर माझ्या पण हातावर मेहंदी काढली होती. घरामध्ये मेहंदीचा कोण असला ना, तर ती काय करणार, रोज मेहंदी काढणार रोज काढणार, धुणार. तर चला मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.